श्री स्वामी समर्थ. थांबा, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढचे 3 मिनिटे हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका, कारण येणाऱ्या 2, 4, 5 आणि 7 तारखेला तुमच्या घरात असे काही घडणार आहे ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, शनिदेव वक्री झाले आहेत आणि येत्या काही तासात तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका कायमची संपणार आहे. पण 1 मिनिट, हा धनधमाका सुरू होण्याआधी शनिदेव तुम्हाला 3 असे गुप्त संकेत देणार आहेत जे आजवर अख्ख्या यूट्यूबवर कोणीही तुम्हाला सांगितले नाहीत. जर तुमच्या घरात किंवा स्वप्नात या 3 पैकी एक जरी गोष्ट घडत असेल तर समजून जा, येणारे हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यात अथांग संपत्ती आणि सुखाची अशी प्रचंड लाट येणार आहे जी तुमच्या दुःखाचे नामोनिशाण पुसून टाकेल. आज मी एका ज्योतिषाच्या नात्याने नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून हात जोडून विनंती करते. 5 आणि 7 तारखेला तुमच्या जवळचा एक व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. तो कोण आहे? 2 आणि 4 तारखेला अचानक तुमच्या तिजोरीत जमा होणारा तो गुप्त जॅकपॉट कोणता? आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी दिलेला तो एक महाउपाय जर तुम्ही आज रात्री केला नाही तर हातात आलेला कोट्यावधीचा योग कसा धुळीस मिळू शकतो हे तुम्हालाही समजणार नाही. सत्य काय आहे हे आत्ताच जाणून घ्या, कारण की 5 दिवसांची वेळ निघून गेली तर रडूनही काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 2 आणि 4 तारखेला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षापासून ज्या पैशांसाठी तुमची रोज तगमग होत होती तेच पैसे आता अनपेक्षित मार्गाने तुमच्या तिजोरीत जमा होणार आहेत. शनिदेवांची वक्री होणे आणि त्यावर पडणारी गुरूंची दिव्य दृष्टी तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे प्रचंड दरवाजे उघडत आहे. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल, कोणाकडे अडकून पडला असेल किंवा एखाद्या गुंतवणुकीतून तुम्हाला नुकसान झाले असेल तर या 2 आणि 4 तारखेच्या काळात तो पैसा परत मिळवण्याचे 100% योग बनत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, 2 तारखेचा दिवस उगवताच अवकाशात अशा ग्रहांच्या शक्तिशाली लहरी निर्माण होणार आहेत ज्या थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकतील. या 2 दिवसात तुम्हाला व्यवसायात अचानक एखादी मोठी डील किंवा लॉटरीसारखा जॅकपॉट लागू शकतो. ज्यांना नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधायचा होता त्यांना 2 तारखेला एक गुप्त संदेश किंवा नवी संधी मिळेल जी तुमच्या भाग्योदयाचे कारण बनेल. पण लक्षात ठेवा, हा धनलाभाचा योग जितका मोठा आहे तितकीच खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. या 2 दिवसात मिळालेल्या पैशांचा वापर योग्य ठिकाणी केला तर तुमचे येणारे भविष्य पूर्णपणे सुरक्षित होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यावरील कर्जाचा आणि पैशाच्या तणावाचा भार हळूहळू हलका व्हायला सुरुवात होईल. या काळात नशिबाची साथ एवढी जबरदस्त असेल की कमी मेहनतीतही तुम्हाला दुप्पट फायदा पाहायला मिळेल. मात्र ही प्रचंड धनवृद्धी सुरू असताना तुम्हाला एक मोठी काळजी घ्यायची आहे. या 2 आणि 4 तारखेला घाईघाईत कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका किंवा कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडून पैशांची गुंतवणूक करू नका. 2 तारखेला सकाळी घरातून बाहेर पडताना कुलदैवताचे स्मरण करून खिशात लाल किंवा निळा रुमाल नक्की ठेवा, जेणेकरून या धनयुगाची शक्ती दुप्पटीने वाढेल आणि सर्व वाईट नजरांपासून तुमचे रक्षण होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आज मी तुमच्याशी केवळ एक ज्योतिषी म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य, एक हितचिंतक म्हणून अत्यंत काळजीने आणि मनमोकळेपणाने बोलत आहे. 5 आणि 7 तारखेला शनिदेवाची कडक आणि वक्रदृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी ही गोष्ट सांगत आहे. तुमच्या या निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळचे आणि ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले तेच लोक 5 आणि 7 तारखेला तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुमचे मन दुखावले जाऊ शकते, दुखावले जाऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, मला माहीत आहे तुम्ही आयुष्यात आधीच खूप सोसले आहे. रात्री एकट्यात अश्रू ढाळले, पैशांच्या एका रुपयासाठी आणि कौटुंबिक वादामुळे मानसिक त्रास सहन केला आहे. 5 आणि 7 तारखेला ग्रहांची स्थिती पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मानसिक वेदनेत ढकलण्याचा प्रयत्न करेल. घरात क्षुल्लक कारणावरून होणारे वाद किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर खोटे आरोप यामुळे तुमचे मन खचून जाऊ शकते. पण मी तुम्हाला एकच सांगेन, या 2 दिवशी तुमचे अश्रू कोणासमोरही सांडू नका. शांत राहा, कारण तुमची सहनशीलता तुमच्या शत्रूंचा पराभव करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, एका मोठ्या भावासारखा, बहिणीसारखी मी तुम्हाला पोटतिडकीने सल्ला देत आहे. 7 तारखेला वाहने चालवताना अजिबात घाई करू नका. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्या. या 2 दिवसात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
आणि कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. 5 तारखेला संध्याकाळी आपल्या कुलदैवताचे नाव घेऊन मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मारुती स्तोत्र म्हणा. तुमचे दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत, त्यामुळे या 2 दिवसात संयम ठेवा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि शनिदेव तुमचे नक्की रक्षण करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारे हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ कायमचा संपणार आहे आणि सुखाची समृद्धीची एक प्रचंड मोठी लाट तुमच्या आयुष्यात धडकणार आहे. हा सुवर्णकाळ सुरू होण्याआधी शनिदेव तुम्हाला 3 अतिशय शुभ आणि सकारात्मक संकेत देत आहेत. जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमचे सुखाचे दिवस आता अगदी उंबरठ्यावर आले आहेत आणि तुमचे नशीब 100% बदलणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, पहिला शुभ संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुम्हाला सकाळी उठल्यावर अचानक प्रसन्न वाटत असेल किंवा स्वप्नात मंदिरात जाताना पिंपळाचे झाड, देवाचा दिवा किंवा वाहते पाणी दिसत असेल, तर हा पहिला स्पष्ट संकेत आहे की तुमच्यावर शनिदेवाची आणि कुलदैवताची अपार कृपा झाली आहे. तुमच्या जन्मातील सर्व पापे आणि नकारात्मकता आता नष्ट झाली आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत अचानक पक्ष्यांची, विशेषतः कावळ्यांची किंवा चिमण्यांची चहलपहल वाढणे किंवा तुळशीचे रोप अचानक नवीन पालवीने हिरवेगार फुलून येणे हा निसर्गाने दिलेला दुसरा महासंकेत आहे. तुमच्या घरातील दारिद्र्य आणि पैशाची तंगी आता कायमची पळून जाणार आहे. हे 5 दिवस पार पडताच तुमच्या घरात प्रचंड धनवृद्धी आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात अद्भुत संकेत म्हणजे अचानक तुमच्या अडकलेल्या कामामध्ये कुठून तरी आशेचा किरण दिसणे किंवा अचानक मन शांत होऊन अंतरात्म्यातून आता सर्व काही चांगले होणार असा विश्वास वाटणे. जर तुमच्यासोबत हा तिसरा संकेत घडत असेल तर हे 5 दिवस संपूर्ण संयमाने घालवा, कारण हे 5 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची, आरोग्याची आणि अथांग संपत्तीची अशी लाट येणार आहे जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करून टाकेल. हे 3 संकेत अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण शनिदेव स्वतः तुम्हाला सुखाच्या दिवसांची नांदी दाखवत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि रात्रीची झोप उडवणारा आर्थिक तणाव आता कायमचा मिटण्याची वेळ आली आहे. गेल्या काही काळात कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दुसरे कर्ज घ्यावे लागत होते किंवा व्याजाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकला होतात, पण आता शनिदेवाच्या कृपाशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन आणि पक्के मार्ग निर्माण होणार आहेत. 5 तारखेनंतर तुमच्या हातात असा मोठा पैसा येईल ज्यामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज टप्प्याटप्प्याने फेडू शकाल आणि मानसिक शांतीचा श्वास घेऊ शकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुमचा एखादा जागेचा, जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा वाद कोर्टात चालू असेल तर त्याचा निर्णय आता तुमच्या बाजूने लागण्याचे प्रबळ योग बनत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक मोठा आर्थिक हिस्सा तुमच्या हाती पडू शकतो. जे जातक गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराचे किंवा नवीन वाहनांचे स्वप्न पाहत होते, त्यांचे हे स्वप्न या वक्री काळात नक्कीच पूर्ण होणार आहे. तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुम्हाला कोट्यवधीच्या मालमत्तेचा मालक बनवू शकतो. राशीच्या जातकांनो, समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमच्या मानसन्मानाची होणारी हानी आता थांबणार असून तुमचे नाव एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. ज्या लोकांनी कठीण काळात तुम्हाला मदत करण्यास नकार दिला होता किंवा तुमचा अपमान केला होता, तेच लोक आता तुमच्याकडे मदतीची याचना करताना दिसतील. मात्र हे वैभव आणि यश मिळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या जुन्या दिवसांना आणि कठीण काळात साथ देणाऱ्या लोकांना कधीही विसरू नका. नम्र रहा, कारण शनिदेव अहमपणा अजिबात सहन करत नाहीत. कुंभ राशीच्या जातकांनो, हा सुवर्णकाळ आणि नशिबाची मिळणारी साथ कायमस्वरूपी नसून ती फक्त पुढील 10 ते 11 महिन्यांसाठीच उपलब्ध आहे. ही गोष्ट डोक्यात पक्की बसून घ्या. 11 डिसेंबर 2026 नंतर शनिदेव जेव्हा मेष राशीत म्हणजे स्वतःच्याच राशीत प्रवेश करतील, तेव्हा ग्रहांची स्थिती पुन्हा एकदा कठीण आव्हाने घेऊन येऊ शकते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेला हा 10-11 महिन्यांचा काळ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. या काळात जर तुम्ही आळस केला किंवा मिळालेल्या संधीचे सोने केले नाही तर भविष्यात तुम्हाला पुन्हा मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे चित्र बदलू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला आजच एक संकल्प करावा लागेल. 2, 4, 5 आणि 7 तारखेला मिळणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. या काळामध्ये इतका पैसा कमवून ठेवा, इतके यशस्वी व्हा आणि अशी मालमत्ता निर्माण करा की भविष्यात शनिदेव त्यांच्या राशीत गेले तरी तुमच्या समृद्धीला आणि सुखाला कोणताही धक्का पोहोचणार नाही. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत, त्यामुळे ते लोक
या काळात प्रामाणिकपणे कष्ट करतील त्यांना शनिदेव कोट्यावधीच्या शिखरावर बसवतील, यात शंका नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या सर्व संकटापासून रक्षण व्हावे आणि शनिदेवांचा पूर्ण कृपाशीर्वाद मिळावा म्हणून दर शनिवारी एक विशेष महाउपाय नक्की करा. शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा आणि काळ्या कुत्र्याला तेलाने चुपडलेली भाकरी प्रेमाने खायला द्या. यासोबतच दररोज ओम श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा एकच सोपा महाउपाय तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तींचा आणि ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाचा नाश करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा अखंड वर्षाव करत राहील. मित्रांनो, जर तुम्हाला शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या आयुष्यात 2, 4, 5 आणि 7 तारखेला सर्व शुभ घडायचे असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून तीही या भयानक धोक्यापासून सावध राहू शकतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.